पोलीस येत आहेत असं दिसल्यानंतर बाबा रामदेव चक्क महिलांचा ड्रेस घालून म्हणजे सलवार कमीज कुर्ता सगळं वापरून धूम ठोकली होती रामदेव बाबाने. आता सोनम वांगचुक यांना पोलिसांनी स्वतःचे ड्रेस बदलून ताब्यात घेतलेला आहे. राम मनोहर लोहिया रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे. केंद्र सरकार, मोदी सरकार, अमित शहाचं गृह खातं अतिशय तत्पर झालेलं आहे. दंगल विरोधी पथक नेलं आणि पोलिसांना डॉक्टरच्या वेशामध्ये पाठवलं. सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतलं. दुसरीकडे अभिजित तिपकेला त्याच्या मित्राच्या घरी तो असताना तिथून उचललं, नजर कैदेमध्ये ठेवलेलं आहे. दिल्लीमध्ये जे घडतंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये जी सातत्याने टीका केली जाते की ते कसे तानाशाह, अभिजित तिपकेने नेमकं तेच बोलून दाखवलेलं आहे. विरोधकांच्या प्रतिक्रिया येणारच. 56 इंचाची छाती असलेले पंतप्रधान म्हणून त्यांचे समर्थक ज्याप्रमाणे डोक्यावर उचलून धरतात, त्यांनी अभिजित तिपकेला तो दलित कसा आहे, तो अमुक कसा आहे, त्याला परदेशातून पैसा कसा आहे, सोनम वांगचुक देशविरोधी कृत्य कसं करतात, त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कशी अटक करण्यात आली होती वगैरे वगैरे, हे सगळं जे आहे ना ट्रोल वॉर सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये सोनम वांगचुक यांना 21व्या दिवशी ताब्यात घेतलेला आहे. कारण काय दिलेलं आहे? उच्च न्यायालयाने सांगितलं की सरकारची जबाबदारी आहे एखाद्या जीविताचं जर बरं वाईट काही झालं तर ते लक्षात घेण्याची, आणि ते तेवढं कारण पुरेसं समजून मोदी सरकारने मर्दमकी गाजवलेली आहे. एकूणच आता देशामध्ये पुढे काय होऊ शकतं, जसं 2011 मध्ये रामलीला मैदानावर जे अण्णा हजारेंचं आंदोलन झालं आणि RSSने ते अगदीच उचलून धरलं होतं. आता या वेळेला सोनम वांगचुक वर कारवाई करणारे आणि माझ्यावर कारवाई करणारे हे पोलीस नाही तर ते RSSचे गुंडे आहेत, असा थेट आरोप दिपके यांनी केलेला आहे. आणि त्याविषयी आपण बोलतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, जेन झी त्यांना ना काँग्रेसशी काही देणं घेणं ना भारतीय जनता पार्टीशी देणं घेणं. त्यांना त्यांचं करिअर बिल्ड करायचंय चांगल्या पद्धतीने आणि देश खऱ्या अर्थाने विकसित झाला पाहिजे. म्हणजे विकसित भारत 2047 असं जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही समोर ठेवलेलं आहे, डेव्हलपमेंट प्लॅन नियोजनाचा आराखडा अतिशय उत्तम आहे. त्याच्याबद्दल शंका किंवा काही नाही. लोकांनी देखील त्याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत. जसं महाराष्ट्रामध्ये विकसित महाराष्ट्र 2047 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो आराखडा चांगला तयार केला आणि युवकांनी त्याच्यामध्ये आपली मतं नोंदवलेली आहेत. दुसरीकडे राज ठाकरे यांनी देखील युवकांना आव्हान केलेलं आहे की तुम्हाला कशा प्रकारच्या स्थानिक समस्या जाणवतात, काय केलं पाहिजे हे सुचवा, मी सरकारकडे ते पोहोचेल. आणि त्याला भरभरून प्रतिसाद सुद्धा मिळतोय. मग या राज ठाकरेंनी मोदी सरकारला का ठोकून काढलेला आहे शब्दशः? राम मंदिराची देणगी असेल, अनेक मुद्दे असतील, सोनम वांगचुक यांचं असेल, का ठोकलेला आहे? ठाकरे शैलीमध्ये ठोकलेला आहे. कारण की ते फक्त युवकांचे आवडते नेते म्हणून नाही, तर त्यांना आपली राजकीय वजाबाकी बेरीज काही याची पर्वा न करता ते सातत्याने परखड बोलणे हा त्यांचा राजकीय धर्म आहे. आता मी ही गोष्ट यासाठी सांगतोय, राहुल गांधी असतील, उद्धव ठाकरे असतील, अरविंद केजरीवाल असेल, अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असेल, हे जे इंडिया आघाडीमधले जे सगळे राजकीय विरोधक आहेत, ज्याप्रमाणे आता टीका केलेले या सगळ्यांवर प्रकाश आंबेडकरांनी की विरोधक भित्रे आहेत, त्यांनी इतके दिवस दुर्लक्ष केलं. काल परवा सगळे सुप्रिया सुळे यांच्यासह तिथं व्यासपीठावर जायला लागले.
आदित्य ठाकरेंनी उद्या दुपारी शिवाजी पार्कवर ते आंदोलन समर्थन म्हणून ठेवलेलं आहे. हे सगळं उशिरा होत आहे. पहिले 15 दिवस 18 दिवस काही करण्यात आलं नव्हतं. मग आता याचा राजकीय फायदा कसा घेतला जाईल वगैरे याच्यावर सगळे मोदी समर्थक अगदी ते ट्रोल धाड ती पडणार आहे, तो भाग वेगळाच आहे. आपल्याला मुख्यत्वे या क्षणाला जी अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे ज्या वेळेला एप्रिल 2011 मध्ये अण्णा हजारे ज्येष्ठ समाजसेवक आणि दुसरे गांधी म्हणवले जाणार आहे, यांनी इंडिया अगेन्स्ट करप्शन म्हणजे अरविंद केजरीवाल, किरण बेदी वगैरे वगैरे, कुमार विश्वास, प्रशांत भूषण यांनी जे काही केलं त्याचा फायदा जो आहे तो मोदी लाट निर्माण होण्यामध्ये झाला. आणि तो होऊ शकतो, कारण काँग्रेसचं जे जुलमी सरकार आहे, भ्रष्ट सरकार आहे, प्रस्थापित सरकार आहे, कोळसा घोटाळा, अमुक घोटाळा, तमुक घोटाळा, याच्या विरोधात ते जनमत तयार झालं त्या आंदोलनामुळे. आणि मग अण्णा हजारे हे कसे महान आहेत वगैरे ते सगळं सांगितलं गेलं. आता आज ज्या वेळेला अभिजित दिपके अतिशय जबाबदारीने आरोप करत आहे आरएसएस, तो म्हणतोय की हे आरएसएसचे गुंडे आहेत. का बरं तो असा आरोप करतोय? कारण त्याला ज्या पद्धतीने ट्रोल केलं गेलेलं आहे की तू दलित आहे, तुला परदेशातून पैसा मिळतोय, तू कुठल्या जोरावर हे विमान वाऱ्या वगैरे करतोय, भारतामधल्या शहरांमध्ये फिरतोय, तुला खायला प्यायला कोण देत आहे, कोणत्या पॅकेजमध्ये देत आहे, सोनम वांगचूक उपोषण करत आहेत त्यांच्यासमोर तू खात बसलाय वगैरे वगैरे अनेक पद्धतीने ट्रोल केलं. मुळात ज्या वेळेला तो अमेरिकेतून आला त्यावेळेला त्याने सांगितलं की मी अतिशय शांततेत आंदोलन करण्यासाठी आलेलो आहे, जंतर मंतरवर मला आंदोलन करायचं आहे. मग मोदी सरकारने अतिशय उदार मनाने काय केलं, त्याला 5 मिनिटांमध्ये परवानगी दिली. आणि मग किती लोक जमले? 200 जमले, 2000 जमले, 1000 जमले, किती जमले. आणि इकडे तर तुमच्या कॉक्रोच जनता पार्टीला 2 कोटी फॉलोअर मिळाले, रातोरात मिळाले. आणि इकडे काय तुमचं सगळं फसलेलं आहे, फुसका आहे, तुमचा फुसका बार आहे, असं करून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच्यानंतर तो छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, लखनौ, उदयपूर या सगळ्या ठिकाणी फिरला. आणि उदयपूरला त्याच्या कानशिलामध्ये मारली गेली. जसं जंतर मंतरला दिल्लीमध्ये पहिल्यांदा आंदोलन झालं त्याही वेळेला अंध भक्त, राम भक्त सगळे तिकडे घुसवण्यात आले, त्यांच्यामध्ये तू तू मय मय सगळी लावण्यात आली. आणि कुठेतरी हिंसेची ठिणगी पडेल, बनवा पेटेल, मग आपल्या पोलिसांच्या काठ्या सुरक्षेच्या कारणावरून यांच्या डोक्यावर मारता येतील, असं सगळं धोरण वर सांगायचं. आम्ही प्रत्येक गोष्टीला परवानगी देतोय. मग जर 20 दिवसांपासून तिथं आंदोलन सुरू आहे जंतर मंतरवर, 20 दिवस काय केलं? आता आज तुम्ही म्हणताय उच्च न्यायालयाने सांगितलं ते तब्येतीची हे केली पाहिजेत म्हणून, पण 20 दिवस काय केलं? साधा एक उपसचिव दर्जाचा जर अधिकारी तिथे पाठवला असता, तुम्हाला काय पाहिजे, तुमची मागणी काय, आम्हाला सांगा. मी केंद्र सरकारचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून आलेलो आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पाहिजे. परीक्षा पद्धती जी आहे त्याच्यामध्ये सुधारणा पाहिजेत. चर्चा केली असते तर हे सगळं मिटलं असतं. आणि इतकंच नाही, या क्षणाला जेएनसी असं म्हणते एवढं तुम्ही उद्योग करण्यापेक्षा त्या धर्मेंद्र प्रधानचा सरळ राजीनामा घेतला असता तर हा प्रश्न मिटला असता. पण जेएनसीला हे माहिती नाही. हा अहंकाराचा जो फणा आहे तो महत्वाचा आहे. अभिजित दिपकेचं जर आंदोलन असं वाढत गेलं, पेटत गेलं, जेएनसी त्याच्या जर मागे उभा राहत गेलं तर काय होईल? ती मोठी रेष निर्माण होईल. आणि राहुल गांधी, मोहब्बत की दुकान, भारत जोडो अभियान हे सगळं अंडर एस्टिमेट होईल. त्याच्यामुळे आपण शांतपणे बघायचं, याच्यामध्ये राजकीय खेळी करायची. मग तसे आरोप सुद्धा झाले की काँग्रेस जाणीवपूर्वक का हे करते, भारतीय जनता पार्टी का हे करते, म्हणजे अराजक माजलं पाहिजे याची वाट बघत केंद्र सरकार थांबलेलं आहे का अशा आंदोलनाकडे बघण्यासाठी, अशी शंका यावी.
आणि मग ती शंका ती कशी रास्त आहे हे दाखवून देण्याचे उद्योग केंद्र सरकारकडून सध्या होत आहेत, ते अतिशय निषेधार्ह आहेत. म्हणजे ज्या वेळेला 20-22 लाख नीट परीक्षेला मुलं बसतात, त्यांचे पालक वर्ष 2 वर्ष कष्ट घेतात, ती लीक होते परीक्षा आणि त्याच्यामधून गोंधळ होतो, ती परीक्षा रद्द करावी लागते. त्याच्यानंतर कुंपण शेत खातंय हे सगळं दिसून येतं. दुसरं, तुम्ही वायुदलाच्या विमानाने ते प्रश्नपत्रिका पाठवता, किती महान काम केलं. पण ते जे नैराश्याचा जो झटका बसलेला आहे, मानसिक खच्चीकरण झालेलं आहे, ते नुकसान कसं भरून देणार? आणि ती नैतिकता कुठं तर जिवंत असेल तुमच्या मनामध्ये, तर मग धर्मेंद्र प्रधान हा शिक्षण मंत्री बदला. एक लक्षात घ्या, पी.व्ही. नरसिंहराव ज्या वेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला त्यांनी ते मनुष्यबळ विकास खातं सुरू केलं. राजीव गांधींच्या काळातही ते होतं. त्याचं नाव नंतरच्या काळामध्ये बदलण्यात आलं, त्याचं शिक्षण खातं असं करण्यात आलं. मग मुळात मनुष्यबळाचे जे मानवी मूल्य जपणारे आणि त्याप्रमाणे उन्नती, प्रगती, सुरक्षा, जगण्याचे हक्क वगैरे वगैरे ते सगळं त्याच्यामध्ये विचार, तो तर बाजूलाच राहिला. पण आज जी काही कटथोट कॉम्पिटिशन चालू आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये, मुलांना ज्या पद्धतीने स्पर्धेला तोंड द्यावं लागतंय, हजारो आत्महत्या भारतामध्ये या ना त्या परीक्षेचा ताण असल्यामुळे घडत आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये नीटच्या परीक्षेमध्ये जर लाखो मुलं बसलेले आहेत, तर त्यांच्या जीविताचं काय याची पर्वा नाही करायची. आम्हाला धर्मेंद्र प्रधान सांभाळायचं. आणि तिथं आमचा इगो, तिथं आमचा अहंकार आडवा येतोय. आणि हे तुम्ही काल जे मध्यरात्री गेले व्यासपीठावर तिथं केले, आम्ही 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 डॉक्टर आहेत, आम्हाला वैद्यकीय, आम्हाला अमुक करायचं, आम्हाला तमुक करायचं, असे सगळे नाटकं केले सोनम वांगचुक यांच्या समोर. त्यांचे वडील सोनम वांग्याल ज्या वेळेला 1984 मध्ये उपोषण करत होते की लडाखला दर्जा दिला पाहिजे, आदिवासी दर्जा दिला पाहिजे, शेड्यूल ट्राईबचा दर्जा दिला पाहिजे, उपोषण केलं होतं त्यांनी. त्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी तिथं गेल्या लेहला आणि ते उपोषण सोडवलं, मागणी देखील मंजूर केली. आता इंदिरा गांधी फार महान, ज्या म्हणजे की त्यांनी इमर्जन्सी लावली होती म्हणून महान, असं अजिबात म्हणायचं नाही. तुलना करायचीच नाहीये. पण संवाद हा करायचा नाही. आणि ही जी मुजोरी आहे ती महत्व द्यायचं नाही आणि आपल्या भक्तांच्या मार्फत फक्त ट्रोल करत राहायचं, हा कोणता उद्योग आहे? याचं उत्तर लोकांना पाहिजे. आणि याच्या पुढच्या काळामध्ये जसं 2011 मध्ये झालं, 2014 मध्ये मोदी लाट निर्माण झाली, आता कोणती लाट निर्माण होऊ शकते याचा अंदाज केलेलाच बरा. तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.